सेल्फ मेकअप व हेअरस्टाईल कार्यशाळा उत्साहात संपन्न. अभिनव सामाजिक संस्था आणि सोलापुरी कट्टा न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य एकदिवसीय सेल्फ मेकअप व हेअरस्टाईल कार्यशाळा जुळे सोलापूर येथील मार्ग फाउंडेशन या सभागृहात उत्स्फूर्त वातावरणात संपन्न झाली. या कार्यशाळेत महिलांना स्वतःचा मेकअप, विविध प्रकारच्या हेअरस्टाईल्स, त्वचेची निगा, आधुनिक ब्युटी टिप्स तसेच दैनंदिन जीवनात उपयुक्त अशा सौंदर्यविषयक तंत्रांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. मेकअप आर्टिस्ट आहे. मी श्रद्धा मॅडमचं पहिले स्टुडंट आहे. मॅडमकडे खूप शिकले मी. मॅडम मला खूप टीचिंग दिले. मी त्यांचे शिष्य स्टुडंट म्हणून गर्व वाटायला मला. परत मॅडम सांगितलं असं संधी ठेवल्या म्हणून मला बोलावले व म्हणून आलं. थँक्यू मॅडम जॉईनिंग. नाव कावेरी अविनाश भूमा आहे. मी पहिल्यांदा आले. माझं नाव अश्विनी बिराजदार आहे. मी एक मेकअप आर्टिस्ट आहे. अजून पण काहीतरी नवीन शिकण्यासाठी मी इथे आलेली आहे. माझं नाव स्वाती अप्पासो घंटे. मी SRP कॅम्पमधून आलेलं आहे. आजचा कार्यक्रम अटेंड करण्यासाठी खरं तर मी येणारच नव्हते, पण माझ्या दोघी भाऊजाईंना घेऊन येण्यासाठी मी आज अटेंड केलेलं आहे. खास त्यांना मेकअपमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि त्यांच्या शिकवण्यासाठी आणि त्यांना थोडंसं काहीतरी मार्गदर्शन भेटेल म्हणून मी इथं उपस्थित राहिले. आणि मी आज ह्या कार्यक्रमाला उपस्थिती मिननदास मॅडम यांनी मला जे म्हणजे इथं येण्यासाठी बोलवलं होतं आणि मी त्यांच्या त्यांच्या बोलवण्याला उपस्थिती दर्शवली. हेच माझं भाग्य. उपस्थित महिलांनी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण माहिती आत्मसात करून दिली. कार्यशाळेसाठी संपदा जोशी, उमेद, आसिफ यत्नाळ, जय अकॅडमी, मानसी फटाटे, अहाना ज्वेलर्स आणि श्यामल भोसले अव्हेन्यू ब्युटी तसेच अभिनव सामाजिक संस्थेच्या संस्थापिका मिनल दास, सोलापुरी कट्टा न्यूज चॅनलचे वरिष्ठ पत्रकार अर्जुन चव्हाण, सोलापुरी कट्टा न्यूज चॅनलचे वरिष्ठ पत्रकार श्रद्धा गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती. महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कार्यक्रम अधिक प्रभावी आणि यशस्वी ठरलाय. कार्यक्रमात सहभागी सर्व महिलांना मोफत नोट्स, प्रमाणपत्र, प्रत्यक्ष प्रशिक्षण तसेच आकर्षक लकी ड्रॉ व बक्षिसांची संधी देण्यात आली. आयोजकांनी उपस्थित सर्व मान्यवर, प्रशिक्षक आणि सहभागी महिलांचे आभार मानत भविष्यातही अशा उपयुक्त कार्यशाळेचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला आहे.